नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 9वी गणित भाग 1 चं पहिलं प्रकरण संच आणि संच मधला सराव संच 1.3 आज आपण बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संच मधला सराव संच 1.1 आणि 1.2 वर चर्चा केलेली आहे. अगोदरच्या दोन्ही व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहेत. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या अगोदरच्या व्हिडिओ बघू शकताय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा सराव संच जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायचा असेल, तुम्ही इंग्लिश मीडियमला असाल किंवा सेमी इंग्लिशला असाल तरी काळजी करू नका. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओज आपल्या इंग्लिश मधून सुद्धा बघू शकताय. तर जाऊयात पटकन पुढे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी सराव संच 1.3 समजून घेण्याच्या अगोदर काही महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत, संकल्पना आहे, त्या आपण समजून घेणं गरजेचं आहे. संच म्हणजे काय हे आपण बघितलं. तर आता उपसंच म्हणजे काय, विश्वसंच म्हणजे काय आणि वेन आकृत्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला संच दाखवता येऊ शकतो, या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. ठीक आहे, तर फटाफट या ठिकाणी आपण आता पुढे जाऊयात. या ठिकाणी बघा, आता संच आणि उपसंच म्हणजे काय ही संकल्पना आपण अगोदर समजून घेऊ. समजा माझ्याकडे एक संच आहे, त्याच्यामध्ये घटक आहेत. ए बरोबर आपल्याकडे त्याच्यात घटक आहेत 1 2 3 4 आणि 5 आणि 6 आहेत. दुसरा एक संच माझ्याकडे आहे बी, ज्याच्यामध्ये घटक आहेत आपल्याकडे 2 4 आणि 6 असे 3 घटक आहेत. आता आपण नीट ऑब्झर्वेशन केलं ए आणि बी चं, तर बघा ए मध्ये जे घटक आहेत, ए मध्ये जो 2 आहे तो या ठिकाणी बी मध्ये आलेला आहे. ए मधला 4 आहे तो बी मध्ये आलेला आहे. ए मधला 6 आहे तो बी मध्ये आलेला आहे. या ठिकाणी सॉरी, बी मधला जो 2 आहे तो ए मध्ये आलाय. बी मधले 4 ए मध्ये आलेले आहेत. बी मधले 6 ए मध्ये आलेले आहेत, ए मध्ये आलेले आहेत. इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर बी मधले सगळेच्या सगळे घटक ए मध्ये आलेले आहेत. काय, बी मधले सगळे घटक ए मध्ये आलेले आहेत. मग अशा टायमाला ज्यावेळेस बी मधले सगळे घटक ए मध्ये येतात, त्यावेळेस आपण म्हणू शकतो की बी जो आहे, बी हा ए चा उपसंच आहे. ए चा उपसंच आहे असं आपण म्हणू शकतो. उपसंच आहे असं आपल्याला म्हणता येईल, कारण बी मधले सगळे घटक ए मध्ये येतात. त्याला आपण असं लिहितो, बी उपसंच ए, हे असं उपसंचाचं चिन्ह येतं. ओके, आता आपण आणखी एक उदाहरण जर बघितलं, बघा आपल्याकडे पी जो आहे, पी मध्ये आपल्याकडे घटक येतात ए बी सी डी. ओके, आणि आपल्याकडे क्यू संच आहे, ज्याच्यामध्ये घटक येतात बी आणि सी. आता या ठिकाणी क्यू हा पी चा उपसंच आहे का मित्रांनो? बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर क्यू मधला बी पी मध्ये आलेला आहे, क्यू या संचातला सी पी मध्ये आलाय. बी आणि सी दोन्हीच्या दोन्ही घटक या ठिकाणी मला दिसतात की बाबा ते पी मध्ये येतात, म्हणून आपण म्हणू शकतो की क्यू हा उपसंच आहे पी चा. तर अशा प्रकारे आपल्याला दाखवता येईल. कधी कधी समजा माझ्याकडे एक संच आहे, समजा एम, ज्याच्यामध्ये घटक आपल्याकडे आहे 1 2 3 4 5 6 7 असे घटक आहेत. आणि एन जो आहे संच, ज्याच्यामध्ये घटक आहेत 5 6 7 आणि 8 असे घटक आहेत. तर अशा टायमाला एन हा एम चा उपसंच होईल का? बघा इथं जर बघितलं तर 5 जे आहेत ते येत आहेत, 6 जे आहे एन मधले ते येत आहेत, 7 पण येत आहेत, पण हा जो 8 एकटा राहिलेला आहे, 8 राहिलेला आहे बघा. 5 येतात, 6 येतात, 7 येतात, पण 8 राहिला. मग अशा टायमाला हा उपसंच असेल का? नाही. मग आपण म्हणू शकतो एन हा उपसंच नाहीये एम चा. सगळेच्या सगळे घटक पाहिजेत बरं का, सगळेच्या सगळे, एक सुद्धा राहिला नाही पाहिजे. मी बाजूला होतो, खूप महत्वाची संकल्पना आहे, याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. आता पुढचे काही महत्वाचे मुद्दे, संकल्पना समजून घेऊ. आता बघा आणखी एक कन्सेप्ट समजून घेऊ. समजा माझ्याकडे एक संच, आता तुम्हाला उपसंच म्हणजे काय ते लक्षात आलं. बघा मित्रांनो, या संकल्पना समजून घेतल्याशिवाय सराव संच 1.3 आपल्याला नीट समजणार नाही. त्यामुळे सराव संच 1.3 जर नीट समजून घ्यायचा असेल तर त्याच्या अगोदर या संकल्पना आपल्याला चांगल्या समजल्या पाहिजेत. सगळ्या उपसंच समजलं. आता समजा माझ्याकडे एक संच आहे यू, ज्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 पर्यंत घटक आहेत समजा. आता माझ्याकडे एक संच आहे ए, ज्याच्यात घटक आहे 1 3 5 7 आणि 9 या विषम संख्या. समजा माझ्याकडे बी एक संच आहे, ज्याच्यामध्ये घटक आहे बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंच 10 समसंख्या आहेत. सी जो एक संच आहे, ज्याच्यामध्ये आहे 2 3 5 7 हे जे आहे त्या मूळ संख्या आहेत या ठिकाणी. ओके, आणि डी जो माझ्याकडे एक संच आहे, समजा त्याच्यामध्ये 5च्या पाड्यातल्या संख्या आहेत, 5 1 5 5 2 10. आता बघा या ठिकाणी जर आपण नीट बघितलं तर ए मध्ये काय बाबा, यू जो संच आहे त्याच्यात 1 2 3 4 5 6 7 8 9 10, 1 ते 10 पर्यंतचे आकडे आहेत.
ए मध्ये जर बघितलं तर ए मध्ये काय 1 3 5 7 9 बघा ए मधला 1 येतोय तुमच्याकडे इथं बी यू मध्ये, 3 येतोय या ठिकाणी ए मधला 1 येतोय, 3 येतोय, 1 मिनिट जर आपण ओके ए मधला 1 येतोय, 3 येतात, 5 येतात, 7 येतात आणि 9 येतात. ए मधले सगळे घटक यू मध्ये येतात म्हणजे ए हा यू चा उपसंच आहे बरं का. ए उपसंच आहे यू चा, ठीक आहे, कारण ए मधले सगळे घटक यू मध्ये येतात. बी मधले पण 2 4 6 8 10 बघा 2 4 6 8 10 बी मधले पण सगळे घटक यू मध्ये येतात. सी मधले पण 2 3 5 7 यू मध्ये येतात. सी मधले पण सगळे घटक यू मध्ये येतात. आणि डी मधला पण 5 आणि 10 बघा 5 आणि 10 हे दोन्ही घटक जे आहेत ते कशामध्ये येतात, यू मध्ये येतात. मग इथं जर आपण बघितलं तर ए हा यू चा उपसंच आहे, त्याचप्रमाणे बी सुद्धा उपसंच आहे यू चा, त्याचप्रमाणे सी सुद्धा उपसंच आहे यू चा आणि डी सुद्धा उपसंच आहे यू चा. म्हणजे सगळे जण ए बी सी डी हे चारीच्या चारी जण यू चे उपसंच आहे. मग आता यू झाला मोठा भाऊ, सगळ्यांचा बाप म्हणू शकतो, म्हणून आपण म्हणू शकतो यू हा विश्वसंच आहे. अशा टायमाला यू ला काय म्हणतात, विश्वसंच. समजलं, विश्वसंच म्हणजे काय, इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल सेट. विश्वसंच ही संकल्पना समजली, उपसंच समजली. आता विश्वसंच म्हणजे काय, ए हा यू चा उपसंच आहे, बी पण यू चा उपसंच आहे, सी पण यू चा उपसंच आहे, डी पण यू चा उपसंच आहे. अशा वेळेस यू जो आहे तो विश्वसंच होतो. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. आता वेन आकृती म्हणजे काय, वेन आकृती म्हणजे बघा जसे आपण संच जे आहे ते अशा प्रकारच्या या कंसामध्ये दाखवतो, महिरपी कंसामध्ये 5 6 7 आणि 8. तसेच आपल्याला या ठिकाणी हे जे संच आहेत हे वेन आकृतीमध्ये सुद्धा दाखवता येऊ शकतो. समजा वेन आकृती म्हणजे अशा याच्यामध्ये दाखवलं 5 6 7 8 कशाही प्रकारची आकृती, याला म्हणा संच ए. किंवा एखाद्याला वाटलं त्रिकोणामध्ये दाखवायचं, संच ए त्रिकोणामध्ये 1 2 सॉरी 1 2 नाही इथे बघा त्रिकोणामध्ये दाखवू शकताय 5 6 7 आणि 8. किंवा एखाद्याला वाटलं चौकोनामध्ये दाखवा तर तुम्ही चौकोनामध्ये हे संच दाखवू शकताय 5 6 7 आणि 8. किंवा एखाद्याला वाटलं वर्तुळात दाखवायचंय, तुम्ही वर्तुळामध्ये सुद्धा दाखवू शकता 5 6 7 8. म्हणजे जसा संच तुम्हाला या कंसामध्ये दाखवता येऊ शकतो तसाच संच वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्यांमध्ये दाखवता येऊ शकतो. तर जॉर्ज वेन नावाचा एक गणिततज्ञ त्यांनी सांगितलं की संच आपल्याला इथं अशा प्रकारे सुद्धा दाखवता येऊ शकतो, म्हणजे संचावरील क्रिया करत असताना थोडंसं सोपं जाईल. तर अशा प्रकारे संच, उपसंच, विश्वसंच आणि वेन आकृती या संकल्पना समजून घेतल्या. आता आपण थेट सराव संच 1.3 जो आहे त्याकडे वळूयात बरं का. आता बघा सराव संच 1.3 चा जर आपण विचार केला, बघा इथे काय आहे, जर ए बी सी डी ई आणि बी मध्ये आहे सी डी ई एफ आणि सी आहे बी आणि डी, तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य व कोणती असत्य हे सांगा. आता याच्यापैकी कुठली विधाने सत्य आहे आणि कुठली विधाने असत्य आहे. म्हणजे ए मध्ये काही घटक दिलेत, बी मध्ये दिलेत, सी मध्ये दिलेत आणि डी मध्ये पण दिलेत. तर मला सांगा सी हा बी चा उपसंच आहे का. आता हा सी जो आहे तो बी चा उपसंच आहे का, म्हणजे सी मधले सगळे घटक येत आहेत का बाबा. बघा सी मधला बी येत नाहीये, डी येतोय फक्त पण बी येत नाहीये, म्हणजे हा उपसंच होईल का बाबा, नाही. म्हणजे हे विधान चूक आहे, सी हा बी चा उपसंच नाही. त्याचप्रमाणे ए हा डी चा उपसंच आहे का, ए जो आहे तो डी चा उपसंच आहे का. ए मधले सगळे घटक डी मध्ये येत आहेत का. बघा ए मधला ए येतोय, बी येतोय का, नाही येत, सी येतोय, डी आणि ई येत नाही, म्हणजे हे सुद्धा विधान चूक आहे. या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, हा डी हा ए चा उपसंच आहे पण ए हा डी चा उपसंच नाही. डी हा बी चा उपसंच आहे का, डी आणि बी यांचं रिलेशन बघा, ए नाही येत फक्त सी येतोय, म्हणजे हे सुद्धा विधान चूक आहे. नंतर डी हा ए चा उपसंच आहे का, डी जो आहे तो ए चा उपसंच आहे का, म्हणजे डी मधले सगळे घटक ए मध्ये येत आहेत का. बघा डी मधला ए इथं आहे, ए आलाय, त्याचबरोबर डी मधला सी आलाय, सी आलाय, म्हणजे डी मधले सगळे घटक ए मध्ये येतात, म्हणजे डी हा ए चा उपसंच आहे. हे विधान कसं आहे बाबा, बरोबर आहे. बरोबर, सत्य असत्य विचारलं, चूक की बरोबर ना, सत्य असत्य. मग इथं लिहायचं बाबा हे असत्य आहे, असत्य, हे पण असत्य होतं, असत्य, हे पण काय होतं बाबा, असत्य होतं. आणि हे जे आहे डी हा याचा उपसंच आहे, हे विधान सत्य आहे. झालं. त्याच्यानंतर बी हा याचा उपसंच आहे का बाबा, बी मधले सगळे घटक ए मध्ये येतात का. बघा बी मधला सी येतोय का, येतोय बाबा सर, सी येतोय. डी येतोय का, डी पण येतोय सर. ई येतोय का, ई पण येतोय, पण एफ येतो का, एफ नाही येत, म्हणजे हे पण विधान असत्य आहे. म्हणजे या ठिकाणी बघा बी हा ए चा उपसंच नाहीये. ओके, म्हणजे हे विधान असत्य आहे. सी हा ए चा उपसंच आहे का, सी मधले सगळे घटक ए मध्ये येतात का, बघा बी आणि डी, सी मध्ये काय बी आणि डी घटक आहेत, मग बी आणि डी घटक, सी मधले सगळे घटक ए मध्ये येतात,
म्हणजे सी हा ए चा उपसंच आहे. म्हणजे हे विधान काय येईल बाबा आपलं सत्य. तर अशा प्रकारे मित्रांनो हा पहिला जो प्रश्न आहे तो अतिशय सोपा आहे. सत्य आणि असत्य ओळखा. फक्त आपल्याला संच आणि उपसंच ही कन्सेप्ट कळाली पाहिजे. उपसंच म्हणजे काय हे समजलं पाहिजे. पुढचा मुद्दा बघा. पुढचा एक प्रश्न आपल्याकडे आहे. 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. बघा, आता 1 ते 20 मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घ्यायचा की बाबा हा विश्वसंच आहे, तो घ्यायचा आहे आणि एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवायचा. आता विश्वसंच बघा, यू बरोबर विश्वसंच पकडा. 1 ते 20 मधल्या नैसर्गिक संख्या म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, त्याच्यानंतर 14, 15, 16, 17, 18, 19, 20 म्हणजे 1 ते 20 मधल्या या ज्या आहेत या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. तर या नैसर्गिक संख्यांना आपण कशाने दाखवलं बाबा? हा जो नैसर्गिक संख्यांचा जो संच आहे 1 ते 20 मधल्या हा एक विश्वसंच आहे. मग या विश्वसंचामधल्या सगळ्या संख्या या ठिकाणी घेतल्या. आता एक्स आणि वाय आपल्याला वेन आकृतीने दाखवायचं. आता वेन आकृतीने दाखवण्याच्या अगोदर हे जे दोन संच आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले आहेत. बघा, एक्स हा अशा एक्सचा संच आहे की एक्स ही नैसर्गिक संख्या आहे आणि ती 7 ते 15 मधली आहे. तर आता मला काय करायचंय, या ठिकाणी हा जो संच आपल्याला दिलेला आहे कशामध्ये दिलेला आहे? या गुणधर्म पद्धतीत, याला यादी पद्धतीमध्ये लिहायचं आहे. मग एक्स संच काय होईल बाबा माझ्याकडे? एक्सचा जर विचार केला तर हा ही नैसर्गिक संख्या आहे म्हणजे यांच्यापैकी एक आहे. पण ती 7 पेक्षा मोठी आणि 15 पेक्षा लहान आहे. म्हणजे 7 आणि 15 यांच्या मधली संख्या. ही जी संख्या आहे 7 पेक्षा मोठी म्हणजे 7 पेक्षा मोठ्या संख्या 8, 9, 10, 11 या सगळ्या संख्या 7 पेक्षा मोठ्या आहे. पण 15 पेक्षा लहान म्हणजे 15 पेक्षा लहान म्हणजे इकडे येणाऱ्या सगळ्या संख्या म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 या संख्या आपल्याला इथं घेता येईल. काय काय घेता येईल बाबा? 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तर या संख्या मला घेता येईल. आता या संचाला मला वेन आकृतीने दाखवायचं आहे एक्स. ओके. तर वेन आकृतीने मी कसं दाखवणार बाबा? या ठिकाणी अशा प्रकारे एक वर्तुळ काढा. इथे एक्स घ्या. 8, 9, 10, 11, त्याच्यानंतर 12, त्याच्यानंतर 13 आणि 14 झालं बाबा. वेन आकृतीमध्ये मी एक्स हा संच दाखवला. ठीक आहे. आता हा एक्स आणि वाय हे वेगवेगळे पण दाखवता येऊ शकतात किंवा एकत्र सुद्धा दाखवता येऊ शकतात. आता वाय संच जर बघितला तुम्ही, वायचा विचार केला तर वाय मध्ये काय बाबा? वाय हा अशा वायचा संच आहे की ती नैसर्गिक संख्या आहे. आणि 1 ते 20 मधली मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्या संख्येला कशानेच भाग जात नाही. फक्त ती संख्या आणि 1 या दोनच संख्याने भाग जातो, तिला आपण मूळ संख्या म्हणतो. मग इथं मूळ संख्या कुठली बाबा? 2 ही मूळ संख्या आहे. 3 मूळ संख्या आहे. 3 नंतर 4 5 आहे. 5 नंतर 6 7 आहे. नंतर 11, 12, 13, 14, 15, 16, 17 मूळ संख्या आहे आणि 19 मूळ संख्या आहे. तर या संख्या आपण इथं दाखवल्या. आता हा जो वाय संच आहे त्याला सुद्धा आपण कशामध्ये दाखवू? एक वेन आकृतीमध्ये. एखाद्याला वाटलं वर्तुळात दाखवायचं तर वर्तुळात दाखवा. या संख्या सगळ्या वर्तुळामध्ये आपण दाखवू शकतो. काय बाबा? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, त्याच्यानंतर 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. तर अशा प्रकारे मी एक्स आणि वाय हे दोन्ही संच वेन आकृतीमध्ये दाखवले. पण वेन आकृतीमध्ये दाखवण्याच्या अगोदर आपल्याला हे दोन्ही संच जे आहेत ते यादी पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे वेन आकृतीमध्ये दाखवता येऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण हे दोन्ही संच सोबत सुद्धा वेन आकृतीमध्ये दाखवू शकतो. म्हणजे जर तुम्हाला तुमचा जो युनिव्हर्सल सेट आहे म्हणजे तुमचा विश्व संच आणि हे सगळे संच सुद्धा तुम्हाला एका टाइमाला वेन आकृती दाखवता येऊ शकतात. कसे बघा? समजा आपण हा यू हा एक विश्व संच घेतला. सगळ्यांना एका आकृतीत मध्ये जर दाखवायला सांगितलं तर हा तुमचा समजा संच एक्स आहे आणि हा जो आहे तो तुमचा संच एक वाय आहे. आता पहिलं काय करायचं? दोघांमध्ये कॉमन काय, समान काय ते शोधा. या दोन्ही संचामध्ये जर बघितलं तर कॉमन काय दोघांमध्ये? बघा, दोघांमध्ये जर बघितलं तर 7 नाहीये. बघा, 11 एक कॉमन आहे. 11 आहे, इथं पण 11 आहे. 13 आणि 13, 11 आणि 13 दोन्ही सुद्धा कॉमन आहे. मग त्याला मध्ये लिहायचं. 11 आणि 13ला मध्ये लिहिलं. आता एक्स मध्ये काय काय येतात बाबा? एक्स मध्ये काय येतात? एक्स मध्ये येणाऱ्या संख्या कुठल्या? 8, 9, 10, 12, 14. आता ज्या राहिल्या त्या लिहा. एक्स मध्ये काय राहिलं? 8, 9, 10, 12, 14 म्हणजे 8 लिहिलं. त्याच्यानंतर 9 लिहिलं, 10 लिहिलं, 11 ऑलरेडी लिहिलेले आहेत. नंतर 12 लिहिलं, 13 ऑलरेडी लिहिलेले आहेत. ओके. आता 14 लिहा. आता वाय मध्ये बघा. वाय मध्ये 2 लिहा,
3 लिहा, 5 लिहा, त्याच्यानंतर 7 लिहा, 11 ऑलरेडी लिहिले, 13 ऑलरेडी लिहिले, त्याच्यानंतर 17 लिहा आणि नंतर 19 लिहा. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे 2 संच एकत्र सुद्धा दाखवता येतील आणि हा विश्व संच सुद्धा दाखवता येतील त्याच्यामध्ये. आता विश्व संचाचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय काय राहिलं, 1 आलाय का तिकडे नाही आला, मग 1 इथं आपण लिहून टाकू. 2 आलाय का तिकडे, यस 2 आलेला आहे. 3 पण आलाय. 4 आलाय का बाबा, 4 नाही आला, मग इथे 4 लिहून टाका. 5 आलेला आहे. 6 आलाय का नाही आला, मग 6 इथं लिहा. 7 आलाय का, आलाय. 8 9 10 11 12 13 14 आलेला आहे. 15 नाही आला, इथं लिहिलं. 16 पण नाही आला, इथं लिहिलं. 17 आलाय. 18 नाही आला, इथं लिहिलं. 19 आलाय. 20 नाही आला, इकडे लिहिलं. अशा प्रकारे हे तीनही संच एकाच आकृतीमध्ये आपल्याला दाखवता येऊ शकतात, वेन आकृतीमध्ये. एकतर वेगवेगळे सांगितले तर वेगवेगळे लिहायचे, सगळ्यांना एकत्र लिहायला सांगितलं तर एकत्र लिहू शकतो. अशा प्रकारे आपल्याला हा दुसरा प्रश्न सोडवता येईल. ठीक आहे. आता पुढचा एक प्रश्न जो आहे त्याच्याकडे आपण वळूयात. पुढचा प्रश्न बघा, इथं दिलंय. यू मध्ये काय दिलंय, 1 2 3 7 8 9 10 11 12. पी दिलेला आहे 1 3 7 10. तर यू, पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवा. सगळे संच वेन आकृतीत दाखवायचे आहेत. आता बघा याच्यात मी जर विचार केला, पी मध्ये काय काय घटक येतात बाबा, पी मध्ये येतात 1 3 7 आणि 10. आता याच्यामध्ये पी यू तर माझ्याकडे आहे 1 2 3 7 8 9 10 11 12 आहे. त्याच्यानंतर पी पण आहे 1 3 7 10. परंतु पी डॅश म्हणजे काय, त्याच्यावरती डॅश म्हणजे पी चा पूरक संच. म्हणजे पी मध्ये नाहीयेत असे घटक लिहायचे की जे घटक पी मध्ये नाहीयेत त्या घटकांना आपल्याला इथं लिहायचे. मग पी मध्ये काय काय नाहीये बघा, पी मध्ये 1 आहे का, आहे. बरं का, पी मध्ये 1 आहे का, आहे. 2 आहेत का, नाहीयेत, मग इथं लिहा. 3 आहेत का, पी मध्ये आहेत. 7 आहेत का, आहेत. 8 आहेत का, नाहीयेत, लिहा. 9 आहेत का, नाहीयेत, लिहा. 10 आहेत. 11 आहेत का, नाहीयेत. त्याच्यानंतर 12 आहेत का, नाहीयेत. म्हणजे जे घटक पी मध्ये नाहीयेत ते या ठिकाणी आपण पी डॅश मध्ये लिहिले, पी च्या पूरक संचामध्ये लिहिले. जास्त काही मोठं काम नाही. पी डॅश म्हणजे जे पी मध्ये नाहीयेत ते. ओके, पी लिहिला, पी डॅश लिहिला. आता मला काय सांगितलंय की यू पी, पहिला जो प्रश्न आहे, हे तिन्ही संच जे आहे ते एकाच मला वेन आकृतीमध्ये दाखवायचे. आता हा आपला समजा यू आहे. ओके, याच्यामध्ये इथं आहे पी आणि इथं आहे पी डॅश. या दोघांना आपण छेदून काय नाही लिहिलं, कारण दोघांमध्ये कॉमन एक पण घटक नाहीये. एक पण दोघांमध्ये कॉमन नाहीये. मगाशी एका आकृतीमध्ये आपण अशा प्रकारे बघितलं होतं, कारण दोघांमध्ये समान काही घटक होते ते आपण इथं लिहित होतो. पण आता इथं समान घटक नाहीयेत दोघांमध्ये. ओके, मग आता पी मध्ये काय घटक आहेत, 1 3 7 10. मग इथं लिहायचं 1 3 7 आणि 10. मग उरलेले पी डॅश मध्ये काय बाबा, 2 आहे, 8 आहे, 9 आहे, 11 आहे आणि 12 आहे. झालं, सगळे आपण लिहिले. अशा प्रकारे हा संच दाखवता येऊ शकतो. बाकी आता उरत काहीच नाही. बघा, 1 आलेला आहे, 2 आलेला आहे, 3 पण आलेला आहे, 7 पण आलेला आहे, 8 पण आलेला आहे, 9 पण आलेला आहे, 10 पण आलेला आहे, 11 12 सुद्धा आलेले आहे. सगळे घटक आले. आता याच्यात दुसरा एक मुद्दा होता, दुसरा एक पॉइंट आपल्याकडे असा होता की पी डॅशचा डॅश बरोबर पी यांचा पडताळा घ्या. या दोन्ही गोष्टी सारख्या असल्या पाहिजेत. आता बघा, माझ्याकडे पी म्हणजे काय बाबा, 1 3 7 आणि 10. चला, याला मी 1 नंबर म्हणतो. माझ्याकडे पी डॅश किती आहे बाबा, पी डॅश आपल्याकडे काय आहे बाबा, पी डॅश म्हणजे काय, 2 8 9 11 12. 2 8 9 11 12. ओके, कारण जे घटक पी मध्ये नाहीये ते पी डॅश मध्ये आले. आता मला काय करायचं, पी डॅशचा, पी च्या पूरक संचाचा पण पूरक संच, पी डॅशचा डॅश. पी डॅशचा डॅश म्हणजे काय, जे आता पी डॅश मध्ये याच्यामध्ये नाहीये ते लिहा. तर याच्यामध्ये काय काय नाहीये ते लिहा. कुठून लिहायचं, इथून. याच्यात काय काय नाहीये, 1 आहे का, नाहीये, लिहा. 2 आहे का, आहे. 3 आहे का, नाहीये, मग लिहा. 7 आहे का, नाहीये, लिहा. 8 आहे का, आहे. 9 आहे का, आहे. 10 आहे का, नाहीये, लिहा. त्याच्यानंतर 11 आहे का, नाहीये. 12 आहे का, नाहीये. ओके, सॉरी, 12 आहे का, आहे. म्हणजे जे या ठिकाणी तुम्ही लक्षात द्या, जे पी डॅश मध्ये नाहीयेत ते या ठिकाणी पी डॅशच्या डॅश मध्ये लिहायचे. 1 आहे का, या ठिकाणी नाहीये, म्हणून इथं लिहिला. 2 आहेत ऑलरेडी इथं, म्हणून आपण नाही लिहिलं. 3 आहेत का, 3 याच्यामध्ये नाहीयेत, लिहिले. 7 आहे का, 7 याच्यामध्ये नाहीयेत, लिहिले. 8 आहेत का, आहेत. 9 आहेत का, आहेत. 10 आहेत का, नाहीयेत, मग लिहिले. 11 12 आहेत, मग नाही लिहिलं. जे घटक पी डॅश मध्ये नाहीये ते इथे लिहिले. आता याला आपण म्हणू 2. आता 1 व 2 वरून काय दिसतंय, 1 व 2 वरून तुम्हाला काय दिसतंय बघा. 1 व 2चं जर ऑब्झर्वेशन केलं, 1 मध्ये पी जो आहे त्याच्यात काय, 1 3 7 10.
आणि विधान 2 मध्ये सुद्धा 1 3 7 10 आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही सारखे झाले. म्हणून आपण म्हणू शकतो P बरोबर P डॅशचा डॅश. अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं. तर एकदम सोपं गणित आहे. लक्षात आलं असेल तुमच्या 2 एक्झाम्पल होते तिसऱ्या प्रश्नामध्ये. आता आपण पुढचं गणित सोडून घेऊयात. जास्तीत जास्त गणित म्हणजे संपूर्ण सराव संच आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार. तर इथं बघा, ए जो संच आहे माझ्याकडे, संच त्याच्यामध्ये घटक आहेत 1 2 3 आणि 7. मी असं लिहितो, व्यवस्थित लिहितो. तर या ठिकाणी ए चे कोणतेही 3 उपसंच लिहा. हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आला 1-2 मार्काला तर हातातले प्रश्न आहे मित्रांनो. आता ए चे काय काय उपसंच असू शकतात? समजा मी बी लिहिलं. उपसंच म्हणजे याच्यातलेच घटक. समजा 1 2 3 बघा, 1 2 3 लिहिलं, तिन्हीच्या तिन्ही घटक ए मध्ये येतात. समजा एखाद्याने लिहिलेला सी, सी मध्ये फक्त 1 2 लिहिलं, दोन्हीच्या दोन्ही घटक ए मध्ये येतात. एखाद्याने लिहिलं डी, 2 आणि 3 लिहिलं, सगळेच्या सगळे घटक आले. एखाद्याने लिहिला ई, 2 3 7 2 3 7 लिहिलं तरी आले. एखाद्याने लिहिला एफ, ज्याच्यामध्ये फक्त 1 आणि 7 आहे, येईल. तर अशा प्रकारे तुम्ही असं बरेचसे लिहू शकतात. आपल्याला 3च विचारले, 2 विचारलं जाईल, 4 विचारले जाईल. जेवढे विचारले जातील उपसंच तेवढे लिहायचे. तर एकदम सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. बघा या ठिकाणी इथे पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत? म्हणजे कुठला संच कोणाचा उपसंच असेल ते लिहायचं. बघा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच. बघा बरं का, पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहू. आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच. आणि बी हा भारतातील रहिवाशांचा संच. आता मला सांगा, पुण्यातील रहिवाशांचा संच, पुण्यामध्ये जी सगळी लोक राहतात ती कुठे 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 असणार? ती इंदोरमध्ये राहत असतील का? नाही. पुण्यामध्ये राहणारे लोक इंदोरमध्ये नाही येऊ शकत. पुण्यामध्ये राहणारी लोक महाराष्ट्रात येऊ शकतात. ओके, पुण्यात राहणारी सगळी लोक महाराष्ट्रात येऊ शकतात, बरोबर ना? पुण्यातली सगळी लोक महाराष्ट्रातच असणार ना, असा कुठला आहे की तो पुण्यातला महाराष्ट्राच्या बाहेर नाही, कारण पुणे महाराष्ट्रात आहे. त्याच्यामुळे पुण्यातली सगळी लोक महाराष्ट्रात येणार. त्याच्यामुळे पुणे जो आहे पी हा कोणाचा उपसंच आहे बाबा? एचचा, महाराष्ट्राचा उपसंच आहे. हा झाला पहिला पॉईंट. बरं का, इथे तुम्ही लिहा पी हा उपसंच आहे कोणाचा? महाराष्ट्राचा, एचचा. महाराष्ट्राला एच म्हटलंय. दुसरा एक पॉईंट बघा, त्याच्यानंतर आपल्याकडे बघा इंदोर मधील राहणारे संच. आता इंदोर कोणाचा त्याचबरोबर बघा, पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच तर आहेच, सगळी पुण्यात राहणार लोक, पुण्यातली राहणारी लोक सगळी महाराष्ट्रात असेल. त्याचबरोबर पुण्यातली लोक सगळी भारतामध्ये सुद्धा येणार, बरं का. भारतातील रहिवाशांचा संच, पुण्यातील सगळी लोक भारतामध्ये येणार, पुण्यात राहणारे सगळी लोक भारतात राहत असणार आहे. त्याच्यामुळे पी हा कोणाचा उपसंच झाला बाबा? भारतातील, म्हणजे बी चा सुद्धा उपसंच झाला, बरं का. आता आपण काय बघितलं बाबा? पी हा कोणाकोणाचा उपसंच होईल? पी म्हणजे पुण्यातील राहणारी लोक, ती महाराष्ट्रातल्या लोकांचा पण उपसंच होईल. महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांचा उपसंच म्हणजे पी हा उपसंच झाला एचचा. त्याचबरोबर पुण्यातील लोक भारतामध्ये सुद्धा राहतात, म्हणून पी हा बी चा सुद्धा उपसंच. आता इंदोर मधली लोक, इंदोर बघा, इंदोर मधली लोक पुण्यात येतील का? नाही. महाराष्ट्रात येतील का? नाही. परंतु मध्य प्रदेशात पण येतील, कारण इंदोर हे शहर मध्य प्रदेशामध्ये आहे. म्हणजे इंदोर मधली जी लोक आहे म्हणजे आय हा उपसंच झाला कोणाचा? मध्य प्रदेशामधल्या लोकांचा, म्हणजे एमचा, बरोबर आहे. एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे, म्हणजे इंदोर मधली लोक मध्य प्रदेशात राहतात. त्याचबरोबर इंदोर मधली लोक मध्य प्रदेशासोबत ती भारतामध्ये सुद्धा येणार, म्हणून तो भारताचा सुद्धा उपसंच आहे. पाचवा पॉईंट. आता मला सांगा, महाराष्ट्रात राहणारी लोक सगळी लोक कशामध्ये येतील? पुण्यात येतील का? सगळे नाही. इंदोरमध्ये पण नाही येणार, आणि महाराष्ट्रातली लोक मध्य प्रदेशामध्ये पण नाही येणार. तर महाराष्ट्रातली सगळी लोक कुठे येणार? भारतात येणार. म्हणून महाराष्ट्र म्हणजे एच हा उपसंच आहे भारतातील लोकांचा, म्हणजे बी चा. सहावा पॉईंट बघा, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच. आता मध्य प्रदेशातील सगळी लोक कुठे राहणार? भारतात, म्हणजे मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच हा उपसंच आहे कोणाचा? भारतातील रहिवाशांचा. तर अशा प्रकारे या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचता येईल. आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये मला सांगा की वरीलपैकी कोणता संच या उदाहरणात विश्वसंच म्हणून घेता येईल? विश्वसंच कोण असेल? बघा, पुण्यातील सगळी लोक भारतात राहतात, इंदोर मधली सगळी लोक भारतात राहतात, महाराष्ट्रातील सगळी लोक भारतात राहतात, मध्य प्रदेशामधील सगळी लोक भारतात राहतात, म्हणजे सगळेच्या सगळे बी चे उपसंच आहे. म्हणून इथे लिहू शकतो बी हा विश्वसंच झाला. इथं बी हा विश्वसंच होईल या ठिकाणी. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर समजून घेता येईल. ठीक आहे. आता थोडस पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न,
याच्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे, खाली काही संच दिलेले आहेत, त्यांचा अभ्यास करता कोणता संच त्या संचांसाठी विश्व संच आहे. आता बघा ना, इथं पाचाच्या पाड्यातील संख्या, पाचाच्या पटीतील संख्या म्हणजे काय बाबा, 5, 10, 15, 20. ओके. त्याच्यानंतर बी जो संच आहे तो काय बाबा, 7च्या पाड्यातला. 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, डॉट डॉट डॉट. त्याच्यानंतर सी जो आहे तो काय बाबा या ठिकाणी दिलाय 12च्या पटीतील, 12च्या पाड्यातल्या. 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48. 12तल्या 12च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे हे 3 संच आहेत. एक आहे बाबा 5च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे 5 एके 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15 असं लिहिलं. बी हा 7च्या पाड्यातील संख्यांचा संच, 7 एके 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28 पुढे जात राहील. आणि 12च्या पटीतील संख्यांचा संच म्हणजे सी आहे. 12 एके 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48 असा हा संच आहे. तर यांच्यासाठी विश्वसंच कोण असेल, असा कुठला संच असेल की ज्या संचासाठी ए सुद्धा त्या संचाचा उपसंच असेल, असा कुठला संच असेल की ज्याचा ए सुद्धा उपसंच असेल, बी पण असेल आणि सी पण असेल. तर बघा, एक तर नैसर्गिक संख्यांचा संच. बघा, नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, 5 डॉट डॉट डॉट. पुढे ही गाडी खूप लांबपर्यंत वाढत जाईल. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या खूप लांबपर्यंत जातील. ओके. आणि त्या नैसर्गिक संख्यांमधले त्यामध्ये या सगळ्या संख्या येऊ शकतात. म्हणून इथं लिहू शकतो आपण नैसर्गिक संख्यांचा संच. नैसर्गिक संख्यांचा संच या सगळ्यांसाठी काय असणार आहे बाबा, या सगळ्यांचा विश्वसंच असणार आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये या सगळ्या येणार. किंवा तुम्ही म्हणू शकता डब्ल्यू म्हणजे पूर्ण संख्यांचा संच. 0, 1, 2, 3 शून्यापासून ज्या संख्या सुरुवात होतात, जिथून म्हणजे शून्यापासून जर सुरुवात होत असेल तर त्याला आपण म्हणतो पूर्ण संख्यांचा संच. मग इथे लिहू शकता पूर्ण संख्यांचा संच. संख्यांचा संच जो आहे तो यांच्यासाठी काय असणार आहे, विश्वसंच असणार आहे. किंवा त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की पूर्णांक संख्यांचा संच सुद्धा विश्वसंच असू शकतो. तेच उत्तर, सेम उत्तर यांच्यासाठी असणार आहे. बघा, पी हा 4च्या पटीतील पूर्णांक, 4च्या पाड्यातला 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16 डॉट डॉट डॉट. त्याच्यानंतर टी हा सर्व समवर्ग संख्यांचा संच. समवर्ग संख्यांचा संच टी. समवर्ग म्हणजे सम सुद्धा आहे आणि वर्ग सुद्धा आहे. म्हणजे 2चा वर्ग 4, बरोबर. 4 नंतर 2 नंतर येणारी समसंख्या 4, 4चा वर्ग 16, त्याच्यानंतर 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64 अशा प्रकारे. मग आता यांच्यासाठी कोण असणार आहे विश्वसंच, असा कुठला संच असणार आहे की ज्याच्यामध्ये हे दोन्ही घटक येतील. आता इथं पूर्णांक संख्यांचा संच. आता पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये वजा मधल्या संख्या सुद्धा इथं येऊ शकतात. म्हणजे -4, -8, -6, -4, -8, -12 अशा संख्या सुद्धा इथं येऊ शकतात, कारण पूर्णांक संख्या सांगितलेल्या आहेत. ओके. मग इथं आपल्याला असं सुद्धा लिहिता येऊ शकतो, इथं वाटलं असतं -8, -4, -0, 4, 8 डॉट डॉट डॉट. मग या दोघांसाठी कुठला विश्वसंच असणार आहे? मग पूर्णांक संख्यांचा संच. आपण म्हणू शकतो पूर्णांक संख्यांचा संच. तो म्हणजे काय बाबा, इंटेजर आपण म्हणू शकतो. काय बाबा, -3, -2, -1 डॉट डॉट डॉट. किंवा बाबा 0, 1, 2, 3 या सगळ्या ज्या संख्या आहेत, या सगळ्या संख्या काय झाल्या, पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्यांचा संच जो आहे तो या दोघांसाठी काय असणार आहे, उपसंच असणार आहे. सॉरी, विश्वसंच असणार आहे या दोघांसाठी. असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. हा सराव संच समजून घ्यायला थोडंसं अवघड वाटत असेल, परंतु समजून घेणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला या कन्सेप्ट समजतील. पुढचा पॉइंट आहे बघा, पुढचा मुद्दा आपल्याकडे 7वा प्रश्न. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानला, म्हणजे वर्गामध्ये जेवढेच विद्यार्थी आहेत ते सगळे विश्वसंच असतील. गणितात 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला, तर ए चा पूरक कोण? ए चा पूरक संच. मग ए चा पूरक संच काय असणार आहे बाबा? ए चा पूरक संच काय असणार आहे? जर 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी, आता 100 पैकीच टक्के असतात ना, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला 50% किंवा 50 पेक्षा जास्त मार्क, 51, 52% डॉट 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 100% पर्यंत आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50 आणि 50 पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत, असे विद्यार्थी जर एका संचामध्ये असतील ए मध्ये, बरोबर ना, संच ए मध्ये जर आपण बघितलं
तर 50 बघा वाटलंच तिथं संच ए लिहू अगोदर. संच ए काय बाबा 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळणारे विद्यार्थी आपण अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी. ओके, म्हणजे 50% विद्यार्थी 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी म्हणजे संच ए. आता संच ए चा पूरक संच ए चा पूरक संच काय आहे बाबा, की ज्या विद्यार्थ्यांना 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क नसणारे 50, 51 नाही त्याच्यापेक्षा कमीच असणारे 49, 48, 47 असे. मी इथे लिहू शकतो 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थी असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल विद्यार्थी. ठीक आहे, तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला हा जो सराव संच आहे तो समजून घेता येईल. तर या सराव संचामधली सगळी गणितं मित्रांनो आपण बघितलेली आहे. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो बाय सर्वांना, धन्यवाद.